हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. काय काय दिलंय त्यांनी बघूया ना. हेडफोन आहेत ना ह्याच्यामध्ये. ही उशी आहे छोटीशी आणि याच्यामध्ये शॉल आहे ना. आता कुठला पिक्चर बघायचा आरुष? हिंदीमध्ये कुठले बघायला? रिजनल सिनेमा, वर्ल्ड सिनेमा. आणि जस्ट आम्ही जपानमध्ये आलो. ही आमची फ्लाईट आणि पाऊस बघायचा. आणि फुल पाऊस असतात. एकदम फुल पाऊस आहे एकदम आता. फुल एकदम फुल म्हणजे फुल बघू शकता. आपल्या भारतामध्ये पाऊस पडत नाही पण इथं फुल पाऊस पडत नाही. 6:30 वाजलेत इथे जपानमध्ये, टोकियोमध्ये. आणि हे जस्ट बॅगा आल्या आमच्या, सगळ्या बॅगा आल्या यावेळी. आणि बघा हे असं आहे हानेडा एअरपोर्ट. मस्त आहे ना. मस्त वाटतंय. तर एअरपोर्टवर उतरल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिलं आमचं जे काम होतं, इमिग्रेशन वगैरे सगळं झाल्यानंतर, तर ते म्हणजे वेलकम सुका कार्ड घेणं, की ज्याच्यामुळं आम्ही ट्रॅव्हल करू शकणार होतो. हे असं वेलकम सुका कार्ड. Select the desired charge and please insert money or credit card. ना असाकुसा स्टेशनला आलो आणि इथून वॉकेबल आहे आमचं. पण या ज्या बॅगा आहेत ना, इथं कुठल्याही प्रकारची लिफ्ट नाही आहे. तर हे स्ट्रगल जे आहे हे रिअल आहे आमचं. आम्ही या बॅगा घेऊनच असं आलो चालत. आणि आता पाऊस येत आहे, त्यामुळं आता जपानची ट्रिप कशी होणार आहे माहिती नाही. पाऊस येत आहे आणि इथून अजून मला वाटते 15-20 मिनटं वॉकेबल आहे. तर आता बघू आम्ही कसं जाणार माहिती नाही. थोडा वेळ वेट करू, पाऊस गेल्यावर जाऊ. मग ना असे हे पण आहेत, म्हणजे स्टेशनवरती तुम्ही बॅगा वगैरे पण ठेवू शकतो. पण आता झालंय असं की आता येत आहे पाऊस. आणि आमचं इथून 200 मीटरवरती आहे हॉटेल. तर आम्हाला जायचं आहे चालत आणि पाऊस येते. तर आता मी छत्री कोणत्या बॅगेत आहे ते बघत आहे. तर आता मी छत्री काढणार आणि जाणार. पण इथं कसं आहे माहिती का, इथे ते हे पण नाहीत, एलिव्हेटर पण नाहीत, लिफ्ट पण नाही आहे. त्यामुळे या बॅगा तुम्हाला हातात घ्यायच्या आणि स्टेअर्सनी चालत यायचं आहे ना. लिफ्ट नाही आहे. पण ठीक आहे, प्रवास आमचा छान झाला, मस्त झाला एकदम प्रवास. इथून जवळच आहे. मग थोडं आम्ही 5-10 मिनिटं आता पाऊस थांबतोय का ते बघूया. ते व्हिडिओमध्ये पाऊस दिसतच नाही ॲक्च्युली, पण पाऊस आहे हे बघा. आणि सकाळी आम्ही जसं विमानातून उतरलो तसा इतका जोरात पाऊस आहे काय विचारायला नको. आता ट्रिपमध्ये आम्हाला काय काय बघायला मिळते आणि कसं बघायला मिळतंय, लेट्स सी. त्याकडे 2च छत्री होत्या. तर आशुतोष आता इथे फॅमिली मार्ट म्हणून आहे, तर तिकडं बघायला गेलाय अम्ब्रेला मिळते का एक. आणि हा बघा आरुष. तर मिळाली तर खूप बरं होईल, बघू आता. नाही तर थोडं पाऊस तर कमी व्हावा. अर्थात जवळच आहे ते, 10-15 मिनटावरतीच आहे, पण तरीसुद्धा भिजत जायला नको वाटत आहे. ही छत्री आणि जस्ट आलो हे आमच्या रूममध्ये. ही आमची रूम आहे बरं का. आणि बाहेर हा पाऊस येतोय. ही रूम नाही आहे ॲक्च्युली, हा ग्राउंड फ्लोअर आहे. आणि इथं आम्ही आलो तर इथं सेल्फ चेक इन आहे. इथं कुणीही नाही आहे. इथं त्यांनी या स्टेप्स दिलेत आणि त्यांनी आम्हाला व्हिडिओ पाठवलेला. तर तो व्हिडिओ आम्ही बघितला आणि सेल्फ चेक इन केलं. आणि हा ग्राउंड फ्लोअर आहे. आणि आता आशुतोष इथं कॉफी बनवत आहे. कशी बनवायची त्याला माहीत नाही आहे, पण तो ट्राय करतोय. आणि आरुष इकडे टाइमपास करते. काय आहे टोकियोमधला, म्हणजेच आम्ही इथे आलेलो आहे रूमवरती. ॲक्च्युली आम्ही रूमवर आलेलो नाही. तर काय झालेलं आहे, आमचं जे चेक इन आहे ते दुपारी 2 नंतर आहे. तर इथलं जे आहे ते मोस्टली असतं 4 नंतर. पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही सकाळी 6 वाजताच येणार आहे,
तर तुम्ही प्लीज लवकर अर्लीएस्ट द्याल का म्हणून. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 2 नंतर चेक इन करू शकता, पण तुम्हाला जर लगेज ठेवायचं असेल तर तुम्ही इथं लगेज ठेवून आवरून तुम्ही जर टुरिस्ट स्पॉट बघायला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर आम्ही काय केलं, आलो, सेल्फ चेक इन होतं, सेल्फ चेक इन केलं आणि त्यानंतर इथं ग्राउंड फ्लोअरला यांची लगेज ठेवलं आणि आता आम्ही जाते. लगेज ठेवलं आणि पण आत्ता त्यांचं बहुतेक क्लिनिंग झालं आहे, तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि ते म्हणत आहेत की तुम्ही चेक इन करू शकता. तर आता आरुष आणि आशुतोष दोघंजण गेलेले आहेत बघायला. तर बघू, जर झालं तर तुम्हाला रूम टूर देऊ, नसेल तर आता इथं जवळचे जे स्पॉट आहेत जे वॉकेबल आहेत आणि पाऊस पण आता थोडासा थांबलेला आहे, तर आता आम्ही तिकडे जाऊ. चला. तर आमची आता ही आम्हाला रूम मिळाली. मी तुम्हाला म्हणलं होतं आशुतोष आणि आरुष दोघे वर गेलेत बघायला. तर हे ॲक्च्युली अपार्टमेंट आहे आणि ही अशी रूम आहे. टी व्ही आहे, त्यानंतर टेबल चेअर आहे, बेसिक सगळं आहे. 2 बेड आहेत, वॉशिंग मशीन आहे, ओव्हन आहे, सगळं आहे म्हणजे. आणि सगळ्यात छान ती जी सुमिदा रिव्हर आहे ना, ती रिव्हर फेसिंग हे आहे. हे रिव्हर दिसते का तुम्हाला? हे बघा, हे रिव्हर आहे. रिव्हर फेसिंग अपार्टमेंट आहे आणि या अपार्टमेंटचं नाव पण तेच आहे, रिव्हर व्ह्यू एपीटी अपार्टमेंट. असा खुसा छान आहे. आणि इथे कपडे वाळत घालायला पण आहे, वरती जागा आहे ना. रूम दाखवली ना. 2x2 आहे. हो, म्हणजे अगदी काही खूप मोठी नाही पण स्पेशियस आहे. AC आहे, सगळ्या गोष्टी आहेत, प्रॉपर आहे. आणि सगळीकडे इकडे माउंट फुजीचे वगैरे हे लावलेत पिक्चर्स. आहे ना ओव्हन, तो काही इथे ओव्हन आहे. आणि इथे ओव्हन आहे ना, तर ओव्हनच्या बाजूलाच इतकं मस्त आहे ना, इथे छोटासाच एरिया आहे. आणि इथे बघा हा फ्रीज आहे. हो, आणि इथे एक कॅबिनेट आहे, इथे बऱ्याचशा गोष्टी खाली. हो, किचनचं सामान आहे. ठीक आहे. परत तुमचं हे तुमचा गॅस स्टोव्ह आहे. हो, बेसिन आहे, वॉश बेसिन, भांडी आहेत, चहाची कपाची. इथे एक्झॉस्ट फॅन पण आहे वरती छोटासा. इतकं सुंदर केलं ना. आणि इव्हन टॉयलेट वगैरे पण छोटच आहे, पण बाथटब पण आहे, म्हणजे असं नाही का. पेपर आहे आणि हे क्लिनिंग साठी पण आहे. आणि 2 डोअर आहेत. हे एक डोअर आहे आणि इकडे एक डोअर आहे. हा, वायफाय वगैरे आहे. आणि इकडे प्रॉपर 2 डस्टबिन आहेत. आणि टॉयलेटचं मी दाखवते तुम्हाला. आणि हे बघा, प्रॉपर बेसिन, चप्पल, हे सगळं बॉडी सोप वगैरे सगळं आहे. आणि बाथटब पण आहे इकडे, ब्रश दिलंय, सगळं आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे काय माहिती का, आम्हाला जी रूम 2 वाजता मिळणार होती ती 10 वाजताच मिळाली. आणि त्यामुळं रूमवरती आम्ही मस्त झोप काढली आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आणि मग आम्ही परत सेन्सोजी टेम्पल बघायला गेलो. आता चाललो आहे आम्ही फर्स्ट टुरिस्ट स्पॉट बघायला आणि तो आहे सेन्सोजी टेम्पल. आणि गुड मॉर्निंग आहे, अतिशय सुंदर अशी मॉर्निंग जपानमध्ये. आणि हे मी सांगितलं होतं मगाशी, आम्ही याच इथून आलो होतो. आणि इथं तुम्ही बघितलं असेल की ही नदी आहे, सुमेदा रिव्हर म्हणून. रूम पासून ना खूप जवळ आहे हे सेन्सोजी टेम्पल, अर्धा किलोमीटर पण नाही, इतक्या जवळ आहे ना. आणि ही गर्दी बघा सेन्सोजी टेम्पलला. सेन्सोजी टेम्पल इथं काय तर मस्त वातावरण आहे इथं. आणि इथे खूप सुंदर सुंदर सॉव्हेनियर्स आहेत. चला. हो ना, मोची. चला. हे काहीतरी लिप बाम आहेत. लिप बामचे किती सारे प्रकार आहेत. 365 प्रकारचे लिप बाम. आणि हे हँडमेड चप्पल आम्ही बघत होतो, तर हे लाकडाची चप्पल आहे, असं आहे ना. आणि हे जपनीज ड्रेस घातले, मस्त आहे. आणि इथं पाऊस येते तरी पण अशी गर्दी भरपूर आहे. सगळे असे छान अंब्रेला घेऊन आलेत, पण गर्दी आहेच. आणि इथले शॉप्स वगैरे तर खूप सुंदर आहेत एकदम.
आपण इथं आवडलं तर काय बघू सॉवेनियर. हां यांच्या ही अशा मांजरी वगैरे पण खूप फेमस आहेत. हे ना तुमचं जे भविष्य आहे ते सांगितलं जातं, तर त्याची एक प्रोसेस आहे, काय आहे ते सांगते मी तुम्हाला. चला, मस्त एक्साइटिंग आहे ते. कसलं आहे मंदिर. सुंदर आहे. पण आपल्याकडे आपण म्हणतो ना की स्वस्तिक उलट असेल तर अशुभ नसतं. इथे सेन्सोजी टेम्पलला आलेलो आहे. तर इथे फॉर्च्यून बघायची पद्धत आहे की याच्यामध्ये एक स्टिक येते. तर आता मी याची एक स्टिक काढणार आहे, दाखवते मी तुम्हाला. तर ही अशी एवढाच होल आहे, याच्यामधून एक स्टिक काढायची तुम्हाला. तर ही स्टिक आली, मला येतच नव्हती. मी असं म्हटलं तू काढ, तर तो काढायला तयार नाही. तर याच्यावर आता मी हिचा विषय मी कसं काढणार ना. 76 नंबर आहे. Here are the numbers here. All या numbers सगळ्या are. पेट्या आहेत. आता या पेटींमधला माझा जो नंबर आहे 76, तर तो मी इथं बघणार. हा नंबर आहे माझा. तर आता याच्यामध्ये जे फॉर्च्यून आहे, जे भविष्यात चांगलं असेल तर मी घेऊन जाणार आणि खराब असेल ते इथंच ठेवणार. ठीक आहे. त्याचं भविष्य त्याच्या भारी नाही, इथं आहे ना सगळं लिहिलं याच्यामध्ये. लिहिलंय. नोबल आर गिवन बाय गॉड, यू कांट. हे माझं हे सगळं फॉर्च्यून छान आहे, त्यामुळे मी हे घरी घेऊन जाते. आणि या दोघांनी इथंच ठेवलेलं आहे. ही दोघं बघा इथं. आणि त्यांनी छान आहे ते ठेवले आणि परत दुसरं काढतायत आणि सगळे काड्या काढत बसलेत दोघं पण. आता आम्ही एक चक्कर मारून येतो ह्या गार्डन मध्ये. बघू. तर म्हणजे बुद्धा टेम्पल वगैरे आहे. होल्डिंग फॅन 16. चला, किमोनो वगैरे पण रेंटनी मिळतात. तिकडे आम्ही बघितलं ना, एक पूर्ण चॉपस्टिक्सचं शॉप आहे. सगळ्या चॉपस्टिक्स येते, डिश वॉशर सेफ, किती प्रकारचे आहेत, किती प्रकारचे आहेत, पण अख्खं शॉप आहे. आता आम्हाला इथं जायचं आहे टोबू स्काय ट्री लाईनला. जस्ट आम्ही आता सेन्सोजी टेम्पल बघितलं. हो, आणि हा आमचं ब्रिज आहे. आणि हे ब्रिज क्रॉस केलं की आमचं घर आहे. काही या स्टेशनवरती असे यांचे स्टॅम्प मिळतात. अर्थात आम्ही आता ती विसरली. बघू आता या स्टेशनला आम्ही जर उद्या आलो ना, तर इथून आम्ही स्टॅम्प घेऊ. आता हे असे स्टॅम्प्स असतात खूप छान. म्हणजे हे तुम्हाला असं हे करायचं आहे आणि हा असा स्टॅम्प येतो. आम्ही ती नोटबुक पण आणली आहे पण विसरली आहे. आणि आज पूर्ण रिकामी आहे ही ट्रेन. जे आहे ना ते आम्ही स्काय ट्री ऑब्झर्वेशन डेक बघायला चाललो आहे. तर तिथून आम्ही रेल्वेतून उतरलो ट्रेनमधून की डायरेक्ट जवळच आहे, बहुतेक हे वॉकेबलच आहे. लेट्स सी. सनसेटला मस्त व्ह्यू असतो. आता बहुतेक व्ह्यू आम्हाला काही मिळेल का नाही माहिती नाही, कारण पाऊस तर खूप पडत होता. लेट्स सी. हे असं आहे स्काय. तर आम्हाला प्रॉपर अमारा इंडियन रेस्टॉरंट मिळाले. लेट्स सी. इथं INR मध्येच प्राइस आहे. आणि केलंय ऑरेंज ज्यूस. आणि हे इंडियन रेस्टॉरंट आहे. आणि आम्ही हे शोधलो आहे ना. हो, त्याचं नाव होतं मस्त काही. भुर्जी ऑर्डर केली आहे आणि रोटी, राईस आणि दाल. आता बघू आल्यानंतर. जय श्रीराम. इंडिया थोडा मी चापा घ्यायला आलो. आणि पनीर भुर्जी ऑर्डर केली आहे, पण ही विथ ग्रेव्ही आहे आणि रोटी. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की नानमध्ये अंडं असतं, तुम्ही रोटी घ्या. त्यामुळे आम्ही आता हे घेतलेलं आहे आणि दाल तडका आणि राईस घेतला आहे. लेट्स सी टेस्ट कशी आहे बघू आता.
येस दाल तडका पण आला आमचा आणि राईस पण आला. वन मोर दिस चांगलं आहे, वाईट नाही. हे त्याला पनीर भुर्जी म्हणतात, पण हे ॲक्च्युली नॉर्मल आपलं पनीर बटर मसाला आहे. चांगलं आहे. पण तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये तुमचं फूड खायला मिळते हेच खूप आहे ॲक्च्युली, है ना. Yes. आणि दाल मस्त आहे मग. दाल एक नंबर आहे. दाल मस्त आहे. कुठेही हॉटेलला जेवायला आला ना तितकं छान त्याचं असं मिनिएचर करून ठेवलंय की तुम्हाला त्या त्या थाळीमध्ये काय खायला मिळेल. आता हे सगळं नॉनव्हेज आहे. हे टोकियो स्काय ट्री टॉवर आहे आणि पूर्ण आज आता क्लाउडी वेदर आहे ना, तर बघा दिसत नाहीये, वरती सगळे ढग आहेत, त्यामुळे आज वरून काही व्ह्यू दिसणार नाही म्हणून आज आम्ही जात नाहीये. बाजूलाच ही बिल्डिंग आहे स्काय. हो आणि 10व्या फ्लोअरला. येस आणि ही बाजूची जी बिल्डिंग आहे ना याच्या 10व्या फ्लोअरला आहे. फ्लोअरवरून फोटो काढतो ॲक्च्युली. आणि 8व्या फ्लोअर तुम्ही बघू शकता किती उंच आहे, म्हणजे वन ऑफ द टॉलेस्ट आहे. हा टॉलेस्ट टॉवर इन जपान असं म्हणू शकता तुम्ही. आणि हे डोम गार्डन म्हणून आहे. आणि ही बघा इकडे अशी बिल्डिंग आहे. हे डोम गार्डन डोम. तर आज फ्लाईटमधून उतरलो तर कळलं की पाऊस आहे. तर वाटलं होतं आजचा दिवस कसा जाईल, पण आजच्या दिवसाचा जसा प्लॅन होता तसा आमचा ॲज इट इज झाला. सेन्सोजी टेम्पल आणि हा टॉवर दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. तर बघा म्हणजे आपल्याला जसं वाटतं तसं काही नसतं. तर असा होता आमचा दिल्ली टू जपान प्रवास आणि फर्स्ट डे इन जपान टोकियो. आम्ही खूप छान सुंदर असं सेन्सोजी टेम्पल बघितलं होतं. थोडासा पाऊस होता तरी पण खूप छान एन्जॉय केलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. बाय.